नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव प्रदीप चौदर. बरं. आणि मिस्टर टॉक्सला तुम्ही कॉन्टॅक्ट कसा केला सर? सर, मी तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो आणि तुमचा जुना फॅन आहे. त्यामुळं तुम्ही एका व्हिडिओखाली एक ॲडव्हर्टाइजमेंट टाकली होती, की ज्यांना अनुभव शेअर करायचे त्यांनी माहिती द्या. मी ती माहिती तुम्हाला पाठवली आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं Google फॉर्मच्या मार्फत. Google फॉर्मच्या मार्फत. कुठं राहता सर सध्या तुम्ही? सर, मी आत्ता सध्या रेंज हिल्स खडकीला राहतो. बरं. आणि मूळ गाव? मूळगाव माझं भगवानगड, बीड. बीड. बरं. काय कसे अनुभव घडले आणि या गोष्टींची सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? सर, मी एक गव्हर्नमेंट थ्रू एक सर्वे करत होतो. महाराष्ट्र राज्य बांधकाम विकास महामंडळामध्ये मी एक रात्री 6 ते 10ची जॉब असायची आणि तिथं प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांचे आरोग्य तपासणी असायची, त्यांचं ब्लड कलेक्शनचं काम असायचं. पुण्यात की बीडला? भगवानगडला प्रॉपर पाथर्डी तालुक्यात. काम करत असताना मी संध्याकाळी एक 6 ते 10ची ड्युटी असायची आणि त्या ड्युटीमध्ये कसं प्रत्येक घरोघरी जाणं आणि प्रत्येक घरातल्या माणसाचं ब्लड घेणं आणि ते अहिल्यानगरला पाठवायचं असायचं. तर त्या कामासाठी मला नेहमी एक 6 ते 11 ते 12 रेग्युलर माझा टाईम झालेला घरी यायचा. आणि ज्या दिवशी हा किस्सा झाला त्या दिवशी अमावस्याचा दिवस होता आणि मला साधारण 12:30 पावणे 1 वाजलेला घराकडे जाण्यासाठी. बरं. मग त्याच्यानंतर मी रेग्युलर माझ्या कामासाठी गेल्याच्यानंतर त्या दिवशी सगळं उशिरा जाण्यासाठी मला ड्युटीला पोहोचण्यासाठीच एक 7 वाजले. त्यामुळं काम पण माझं 10:30पर्यंत काम चाललं आणि येता भूक लागली म्हणून मी आणि माझा मित्र एका सुनसान ठिकाणावरती एक हॉटेल आहे, त्या एरियामध्ये 15 किलोमीटर पुढं हॉटेल नाही आणि 15 किलोमीटर अलीकडं पण हॉटेल नाही. म्हणजे कुठलंच दुकान नाही? कुठलं दुकानं गावं वगैरे लागतात पण हॉटेल नाही. डोंगराच्या मध्ये बसलेलं एकमेव हॉटेल आणि एकदम मस्त जागा होती. त्यामुळे विचार काय केला, एवढा उशीर झाला आहे तर घरी जाऊन जेवण्यापेक्षा, घरी तकलीफ देण्यापेक्षा आपणच जेवून जाऊ. जेवण्याच्या फ्लोमध्ये कमीत कमी अर्ध्या तासाचा कधी 1 तास झाला समजलं नाही. 11:30 वाजले आणि त्या हॉटेलपासून माझ्या घरी पोहोचायला मला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो. गेल्याच्यानंतर मित्र माझ्यापासून राहतो 15 किलोमीटर, तो वेगळी गाडीवरती आलेला आणि मी माझी गाडी एका फाट्यावरती लावलेली, की इथं आल्याच्यानंतर तो मला इथून सोडून आणि मी पुढं गावामध्ये जाईल. गावामध्ये गेल्याच्यानंतर तिथून निघल्याच्यानंतर मी त्या फाट्यापर्यंत आम्ही व्यवस्थित आलो. पावणे 12 वाजले अराऊंड. तिथं 11:45च्या नंतर उद्याच्या प्लॅनिंगबद्दल एक 10 मिनिट आम्ही डिस्कस केलं. म्हणजे भाई उद्या इथं ह्या गावात जायचं आहे, एवढे पेशंट घेणं गरजेचंच आहे आपल्याला. ही चर्चा झाल्याच्यानंतर तो त्याच्या ठिकाणी निघाला आणि मी माझ्या ठिकाणी. किती वाजता निघाले तुम्ही? मी त्या फाट्यापासून 11 वाजून 50 मिनिटांनी निघलेलो. कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग 2% होती. मी बघितलेलं अरे आपल्याला 10 मिनिट लागतात घरी जायला, चार्जिंग घरी गेल्याच्या नंतर लगेच चार्जिंग करावं लागेल या धोरणात मोबाईल बघितलेला आणि 11:50ला मी निघलो. निघताच क्षणी माझ्या मनात काहीतरी असं, अरे आज मला कसं वाटतं, असं आवश्यकतापणा येतो बघा, काहीतरी वेगळं फील होतो. मी काहीच गोष्ट लक्ष न देता मी गेलो आणि त्या फाट्याच्या पुढे एक 200 मीटर गेल्याच्यानंतर, पहिले अलीकडे घरं होते, घरं सोडल्याच्यानंतर 200 मीटर पुढंच गेल्याच्यानंतर मला अचानक माझ्या गाडीच्या आडं एक ससा आला. ससा बघितल्याच्यानंतर नॉर्मली माणूस काय करतो, तो लाईटच्या दिशेने फोकस पडला म्हणून तो ससा आला म्हणून माणूस गाडी थांबवतो आणि त्या सशाला पकडायला जातो, की जागेवरती थांबला आहे ना हे पकडू. आणि गावाकडे ते ससे वगैरे खातात आज पण. बरोबर. अजून पण प्रथा आहे की रानात जे घोरपडे वगैरे यांचं मांस खातात. मी पण विचार केला, अरे उद्या रविवार आहे, मस्त नियोजन. पण मी घरनं येतानाच सांगितलं होतं की रात्री यायला उशीर होतं आहे, आज अमावस्या आहे, तू काही तिकडं ससं वगैरे दिसलं ना, तुला सवय आहे तशी थांबायची, तू काही थांबू नको. पण मी त्यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तर सस्याकडं बघितलं पण मनात एक शंका होती, अरे काय होईल का. पण मी घरच्यांचं ऐकलं त्यावेळेस आणि माझं सहमतीने मी चला बा सशाला हात नाही लावायचा. पण मी जसं पुढं चाललो आहे, माझ्या गाडीचं स्पीड होतं एक मॅक्झिमम 30 ते 40. बरं. मग आणि कॅज्युअली कसं असायचं माहिती आहे का, रेग्युलर कसं असायचं आमच्याकडं, असं एक दिवस संध्याकाळी 8 दिवस लाईट असायची
आणि सकाळी 8 दिवस लाईट असायची, कारण की शेतीचे भिजणं असायचं आणि उन्हाळ्याचे दिवस होते. शेतीचं भिजणं असल्यामुळे ना त्या नेमकी त्या योगायोगाने ना त्या रात्री की लाईटच नाही, एक दिवस पाळी होती. त्यामुळं कोणीच नव्हतं त्या रोडला. एकदम थंड वारा गार सुटतंय, ऊस होते लोकांचे, ऊसाच्या पाचरटाचा आवाज येतोय. मन असं कसं धास्तूक होते त्याचे आवाज ऐकला ना तर मनात काहीतरी वेगळ्याच शंका येतात. आणि त्यातली त्यात तो ससा दिसलेला. मी न लक्षात येतं भाई ससा जाईल 2 मिनटात पुढं एखाद्या ऊसाच्या शेतात घुसेल किंवा भुईमुगाच्या शेंगाच्या शेतात घुसेल, त्या धोरणाने चाललं 30-40 किलोमीटर. पण तो पहिले 100 मीटर माझ्यासोबत आला तोपर्यंत मनात काहीच नाही वाटलं की पुढं वळण, कुठंतरी वळण तो. आणि वन वे रोड होता, सिंगल रोड, आणि एकदम थंडगार वातावरण, ऊस वारं हलतंय. त्यातली त्यात माझ्या अंगामध्ये मस्ती की अरे चला आता कोण गावाकडे बघत नाही. रात्री अंगातला शर्ट काढला, बनेलवरती होतो आणि शर्ट पुढं डिकीवरती ठेवल्याच्या नंतर ते ससं एक 100 मीटर पुढं आल्याच्या नंतर मनातली शंका सांगायची इकडं जाईल तिकडं जाईल. अरे अर्धा किलोमीटर झालं ससा माझ्यासोबत. नंतर मग मी मनात विचार केला, आता मी गाडी हळू चालवतोय ना, जरा 70-80ने चालवून बघू ससा जातो की काय. 70-80ने चालवले, ससा तेवढाच होतोय. आणि पुढंच एक 200 ते 300 मीटरवरती ना आपले गावाची घरं सुरू होतात आणि गावाची वेश म्हणतो बघा, वेश, हो, हद्द सुरू होती. गावाची हद्द बाहेरच होती, पण घरात लोकांची वस्ती तिकडनं सुरू होणार होती. मी त्या एक टर्निंगच्या नंतर पूर्ण वस्ती सुरू होते. त्या एक्झॅक्टली टर्निंगला आल्याच्या नंतर 200 ते 300 मीटर अंतर माझ्यासोबत असं घडलं की आयुष्यामध्ये पूर्ण ह्या गोष्टी असतात ह्याची जाणीव झाली. काय घडलं असं एक्झॅक्टली ते ससं आहे का, जसं 200-300 मीटर अंतर आलं तर ससं मोठं व्हायला लागलं मनाने. ससं मोठं होतंय. अरे असं कसं काय, अरे आज ससं कुत्र्याच्या रूपामध्ये, कुत्रे एवढं कसं होऊ शकतं. आत्ता 1 ते 1.5 किलो ससा दिसणारा तो ससा जर 10 किलो होत असेल तर तुम्ही विचार करा मनामध्ये कोणत्या शंका येतात. बरोबर. ससा मोठा होतोय तरी काय नाही. माझ्या गाडीच्या पुढचं चाक आहे ना, पुढच्या चाका एवढा ससा झाला तो एकच ससा होता का? एकच ससा. आणि ससा पण असं नाही की एकदम तांबूस कलरचा ससा, जो रेग्युलर ससा असतो तसा ससा. आणि आम्हाला सवय होती, कारण की हरिण, ससे वगैरे, मोर वगैरे लहानपणापासून त्याच गोष्टीत वाढलो म्हटल्याच्या नंतर डोळे कधी धोका खाऊ शकत नाही की हा ससा आहे की वेगळं उद मांजर आहे, असा मनात शंकाच येऊ शकत नाही. तो ससा एकदा गाडीच्या टायर एवढा मोठा झाला पुढं, आणि अचानक तो ससा माझ्या गाडीच्या आडं आला. गाडी ठोकली त्याला, हँडल बँड झालं, मी खाली पडलो. माझ्या ह्या पूर्ण साईडला इथं बघितलं, इथं निशाण असतील, पूर्ण निशाण. पायाला लागले, पॅन्ट फाटली. खर्चटला का पूर्ण खर्चटलो. गाडीची बँड झाली, गाडीची खोपडी तुटली. पण सांगता कोणाला. पडलो, अचानक उठलो, घरी कोणालाच सांगितलं नाही. मग तो ससा कुठे गेला? मग ससा 2 मिनिट थांबला. मी गाडी उचलतो, मी गाडी 500 मीटर 50 मीटर पुढं घेतली, ससा काय पलीकडच्या शेतामध्ये तो जाताना दिसतोय, पण तो आत का नाही येऊ शकत. मग इथपर्यंत आला माझ्यासोबत, पुढं काय येऊ शकत नाही. बरोबर. मनात धास्ती बळजली, अस्वस्थ झालो, एकदम शांत बसलो, काहीच बोललो नाही. उठलो तिथून, मोबाईलचा डिस्प्ले केला माझ्या, अक्षरशः खिशामध्ये पॅन्टीमध्ये होता एवढा घासलो, लागलं मला, भरपूर लागलं. तिथून माझं गाव एक 200 मीटर अंतरावरती मंदिर होतं. मंदिरापाशी गेलो. मंदिराच्या गेल्याच्या नंतर कुठं लागलंय बघितलं. पण तुम्ही गेले कसे? कारण की गाडी तर पूर्ण खराब झाली होती ना तुमची, हँडल वगैरे बेंड झालता. 200 ते 300 मीटर अंतर आपण पायी गाडी लोटत पण घेऊन जाऊ शकता, पण गाडी नेणं गरजेचं होतं. आणि आमच्या इकडे चोरी प्रकार आज पण आहे, त्यामुळे तुम्ही गाडी घेऊन गेले का? चोऱ्या, मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात आज पण तिकडे. त्याच्यानंतर मंदिरापाशी गेलो, अंग झटकवलं. तिथपर्यंत अंगसुद्धा झटकवलं नाही, मनात धास्तीत बसलेली. गाडी 2 हाताने पकडली, पळतोय मी गाडी घेऊन. गाडीने साथ सोडलेलीच. धडपड करत मी गावाच्या मंदिरापर्यंत मला पोहोचायला एक 5 ते 7 मिनिट लागली. मी पोहोचल्याच्या नंतर पहिले मला स्वतःला आवरलं की भाऊ माझ्यासोबत जे झालं आहे ते घरी कसं सांगू आणि दुसऱ्या लोकांना कसं सांगू. कोणालाच काही सांगितलं नाही. एक दिवस शांत बसलो. मम्मीला आणि त्यांना कोणाला सांगितलं नाही, घरच्या वडिलांना वगैरे, कारण की लागलंय. घरचे म्हणतील तूच पडला असेल. गाडी त्या दिवशी घरी नेली नाही, दुसरं गावामध्ये लावली आणि सकाळीच म्हटलं मला जायचं आहे. गाडी मी लोटत नेली मित्रासोबत स्टेपन करून.
गावापासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतर एक गाव आहे. त्या गावामध्ये गाडीचे पेअर पार्ट वगैरे भेटतात. मी सकाळी त्या मित्राला फोन करून घेतला, दुकानदार. सकाळी गाडी तयार केली मी घरी न सांगता कोणाला. ती गाडी नीट केल्याच्यानंतर घरी आलो 10-11 वाजता. तर घरी सगळ्यांसमोर गावाकडं पहिले बाहेरच आंघोळ करतात. आणि वडील ते पण म्हणायचे की अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, झाडांना पाणी जातं आहे, बाहेरच आंघोळ करा, बाथरूममध्ये करायची गरज नाही. पण मी कशाचं, कारण की लागलेलं घरी सगळ्यांना कळन. त्यामुळं 1-2 दिवस घरातच आंघोळ केली. आणि घरांच्यापासून जवळ झोपायचं पण नाही, एकटाच वरती जाऊन झोपायचो. कारण की माझ्या मनात ती धास्ती भरलेली, मला लागलेलं घरी कळल, घरच्यांना विश्वास येतो आहे का नाही ही गोष्ट मी काय. पण शेवट कसं असतं, आई ती आई असते. एक दिवस मम्मीला विश्वासात घेतलं, म्हटलं मी तुला जे सांगतोय ते तू कोणाला सांगू नको. भीती वाटायची, पप्पा काय बोलताय का, मारताय का काय. आमचे वडील एकदम स्वभावाने कडक आहेत, अजून पण सगळं घर त्यांना घाबरतं. त्याच्यानंतर आईला म्हटलं, आई असं माझ्यासोबत घडलं आहे. त्याच्यानंतर जे आईने सांगितलं त्यानंतर मी कधीच त्या गोष्टीचा विचार केला नाही अशी गोष्ट. आणि मी स्पेशली एक मेडिकल फील्डमधला, सायन्सचा फील्डमधला माणूस, ह्या गोष्टी जर माझ्यासोबत होऊ शकतं म्हणजे हे कितपत खऱ्या असू शकता याचं जिवंत उदाहरण की आज पण आहे. हे जो प्रकार आहे तो आज पण अस्तित्वात आहे. काय सांगितलं तुमच्या आईने असं? आईने सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुला जिथं ते ससे दिसले त्या ठिकाणी 25 वर्षापूर्वी एका बाईने तिच्या एक मुलगी पाठीला बांधलेली, एक मुलगी पोटाला, एक मुलगी 2 वर्षाची होती आणि एक अराऊंड 6 महिन्याची, एकाच विहिरीमध्ये आत्महत्या केलेली. त्याच रोडच्या आतमध्ये ती जे मला ससं दिसलं तिथून एक 200 मीटर अंतरावरती. आणि ते शेत त्याच पट्ट्यामध्ये ती विहीर होती. आणि त्याच्यानंतर आईने दुसरं सांगितलं की ती ठिकाण असे भरपूर लोकांना जाणवलं. आज तुझं नशीब म्हणून तू ती गोष्ट केली नाही, नाहीतर तुला मागत पडलं असतं. तिथं अजून एका जणाने फाशी घेतली होती, म्हणले आत्महत्या त्याला म्हणतो आपण. आणि ही गोष्ट लोकांना जाणवते. त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी त्या रोडने कधी जाण्याची 7च्या नंतर रिक्स पण नाही घेतली आणि घेऊ पण शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर त्रास काय झाले? त्रास म्हणजे मी असा माणूस होतो की मला मुलांमध्ये गेल्याशिवाय होत नव्हतं. आणि फिरण्याची सवय होती, बोलायची एवढी बोलण्याची सवय होती की मला राहतच नव्हतं. पण मी त्या असं 2 ते 3 दिवस कोणाशी बोलणं नाही, जेवण जात नव्हतं. जेवायला घेतल्याच्या नंतर अरे मी जेवतोय, पण घरचे बोलायचे अरे सोबत जेवायचे. अजून पण गावाकडे एक परंपरा असते बघा, जेवताय ना संध्याकाळी सगळे सोबतच जेवतात आणि सकाळची न्याहारी पण सोबतच करतात. दुपारचं जेवण म्हटलं तरी पण ते पण सोबत होतं. पण आई वडील म्हणायचे चला जेवायला सोबतच चालायचं. आणि घरातल्या एखाद्या माणसाने सांगितल्याच्या नंतर येणं गरजेचंच असायचं. पण 3 दिवस मी जेवत नाही. घरचे विचारात पडले अरे हा असं काय करतोय, हा 2 भाकरीच्या शिवाय भाकर खात नाही ना, आज अर्धीन चतकूर भाकर खातोय. पण मी धास्तावलेलं, मला मनामध्ये ती भीती होती. कारण माझ्यासोबत हे काय झालं, तो ससा माझ्या डोळ्यासमोर यायचा. ससा प्रत्येक गोष्ट जेवतोय, मनात विचार एकच, तो ससा एवढा मोठा कसा काय झाला आहे. आणि आपल्याला एवढं लागल्याच्या नंतर ससा थोडा तरी उडून पडायला पाहिजे ना. ससा एकदम टमटमीत उठल्याच्या नंतर माझं अंग सावरत होतं, त्यावेळेस ससा माझ्याकडे 1 मिनिट निखार टाकून बघत होता राव. ती गोष्ट माझ्यासोबत झाल्याच्या नंतर मी ह्या गोष्टीवरती भरोसा ठेवला. बरं, तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये कोणाला काही त्रास झाले का तुम्ही घरी आल्यानंतर? घरी आल्याच्या नंतर तसं त्रास माझ्या व्यतिरिक्त कोणाला झाला नाही. पण जे त्रास व्हायचे ना, माझ्या त्रासामुळे माझ्या घरच्यांना वेगळे त्रास व्हायचे. अरे हा जेवत नाही, म्हणजे टेन्शन वगैरे. आईला जे टेन्शन असतं तेच घरगुती. आई वडिलांना टेन्शन येत असेल, हां अरे आपला मुलगा रोज 2 भाकरी खातोय पण आज का नाही खाते, ह्या हिशोबामध्ये. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. परत तसा कधी काय कुणाला तुमच्या मित्र परिवारामध्ये किंवा कुटुंबांमध्ये त्या रोडवर जाता तसा कधी काय परत अनुभव आला का? त्या रोडमध्ये अनुभव नाही, पण ही घटना होण्याच्या आधी 1 महिनाभर पहिले आमच्याकडे मोठादेवी मंदिर माहिती ऐकलं असेल सगळ्यांनी. मोठादेवीला यात्रा असल्याच्या नंतर आम्ही गावापासून 25 किलोमीटर संध्याकाळी 4ला निघणं आमचं असायचं की अरे ही माळ आहे ना, पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ. आपण एक 10-15 पोरांनी प्लॅन करायचं आणि माळीला चालत जायचं. संध्याकाळी 4ला निघल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत आपण आरामात पोहोचतो.
7ला निघल्याच्या नंतर पोहोचल्याच्या नंतर तिथं दर्शन घ्यायला 11-12 वाजतात. आणि ज्याची सोय व्हायची ना, कसं पहिले काय गावाकडनं गाड्या पण जायच्या. हे काय म्हणायचे, येताना मी चालत येणार आहे पण जाताना गाडीत देणार आहे, तुला यायचं आणि जायचं भाडं दोन्ही पण देतो, पण मला मुलांसोबत जायचे व चालत जायचं आहे तिकडे देवीसाठी. तर तुम्हाला दोन्ही टाईमचं भाडं घेतं, एमटी गाडी तुम्ही घेऊन येऊच शकता ना. तर भरपूर लोक त्या गाडीने यायचे. पण मला पहिल्या दिवशी पप्पा पुण्याला आले होते माझ्या बहिणीकडे, आणि घरी कोण नसल्याच्या नंतर आपण राजा माणूस असतो, तुम्हाला चांगलं माहिती आहे. घरी पप्पा नव्हते आणि आईचं कोण ऐकतंय. आजकाल आमच्या गावाकडचे पोरं तसंच बापालाच घाबरते, आईला आज पण घाबरत नाही. ते आई म्हटली जाऊ नको बाबा, तू 2 दिवस झाले देवीला जाऊन आला, काय देवी काय घरी घेऊन येणार आहे का. नाही मम्मी, पोरं आहेत, पोरांसोबत जाऊ दे, पप्पाला नको सांगू. ह्या भाषेत मी रडगाणं गायलं. ते म्हटले एवढ्या वेळेत जा, पण मी कोणाला सांगत नाही. आणि तो 6वा दिवस होता, नवरात्रीमधला 6वा दिवस असल्याच्या नंतर मी तयार झालो. मम्मी म्हटली आम्ही सगळे 10 ते 11 मुलं प्लॅन करून निघलो बा. निघल्याच्या नंतर मोठ्या देवीला एक 8 वाजता पोहोचलो. आणि असं असायचं की त्या देवस्थानाला जाताना ना रोडला मोफत खिचडी आणि ॲपल, सफरचंद, केळी वगैरे मोफत असायचं. आणि त्यामुळं पोरांचा काय विचार असायचा, एक 10वी-11वीचा पोरगं काय, अरे खायला भेटते, जाऊ दे, भेटू का नाही देवीला, काय रुपयानं सुद्धा खिचत, पण जायचं भाऊ आपल्याला. फिरणं पण होतं आणि खाणं पण होतं. फुकट आहो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी घ्या, ते पुढं उलटं आपण त्यांना म्हणायचं घ्या, त्यावेळेस आपलं घ्यायचं. आणि पोटभर खाणं, DJ वगैरे 9 दिवस लावलेला असायचा, नाच गाणं. आणि प्रत्येक आजूबाजूच्या गावातले पोरं भेटणार वगैरे, मस्ती मजाक, ह्या धोरणाने आम्ही प्रत्येकजण प्रत्येक यात्रेला जातो ना. आज पण ती प्रथा कायमच आहे, आज पण चालतच जातो. जात असताना की व्यवस्थित गेलो, येताना आता म्हटलं आईला घरी जायचं, मम्मी एकटीच आहे. आणि सकाळी बैल आहेत घरामध्ये, बैल कोणाला हात लावून देत नाही, पप्पाला आणि मला, आणि बाई माणसाला हात लावून देत नाही, मारतीन बिरतीन. मला पत्र्यातले बैल सोडून बाहेर बांधायचे, जे रात्री बांधतो त्या ठिकाणी सोडून निवांत वातावरणात बैल बांधायचे. आणि सकाळी मक्का आणून शेजारच्या वावरातून बैलांना टाकायची, मम्मीला हात लावून देत नाही. हे माझं काम फिक्स होतं आणि मला तेवढंच काम दिलं होतं. ते 2 दिवस पप्पा नव्हते ना, तू फक्त बैलाचं कर, बाकी दुसरं काहीच नाही करायचं. त्यानंतर सगळं ठरल्याच्या नंतर देवीला गेलो. रात्री 9-9:30 वाजता माझं दर्शन झालं देवीचं. आणि गावातला एक मुलगा इथं पुण्यामध्येच आत्ता सध्या काम करतो, टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी चालवतो तो. भेटल्याच्या नंतर मला म्हटलं मी तुला घेऊन जातो बोललो होतो, त्याप्रमाणे मी तुला घेऊन जाईन, पण मला थांबन, आपण एकदम निवांत 11-12 वाजता निघू आणि मी तुला घरापर्यंत सोडून. त्याचं प्लॅन काय होतं, घरापर्यंत सोडलं तुला. मी पण तयार झालो, अरे थेट घरी नेऊन सोडणार पोरगं. मग बाकी पोरांना काय म्हटलं, तुम्ही तुमचं जा, मी भैयाच्यासोबतच येतो ना. येत असताना एक 11:30-12 झाले तिथं, तरी आहे ना तो. मग मी त्याच्या मागे लागलो, अरे चल मला घरी जाणं गरजेचंच आहे. तो म्हणायचं जाऊ. आणि त्याचेच शेजारच्या त्याच रोडने जाणारे पुढचे 2 मित्र भेटले. आम्ही काय विचार केला, आपण सोबत जाऊ. मग 2 गाड्या, रात्रीचं चोराचं वातावरण असतं आणि ह्या दिवसात जास्त चोरी होते, आपण म्हणजे एकाला 2 साथीदार होऊन जाऊत आपण तिथं. गेल्याच्या नंतर तो फाट्यापर्यंत, ह्याच फाट्यापर्यंत आला तो फाट्यापर्यंत. आणि मला काय म्हटला, अरे तुला मी इथपर्यंत सोडू शकतोय, इतक्या रात्री मी तिकडे येऊ शकत नाही. तो राहायचा गावच्या बाहेर, गावातला मित्र पण गावाच्या बाहेर शेतामध्ये, त्याचं गायाचा वगैरे व्यवसाय होता, त्यामुळे तेच तिकडे शेतीतलं तिथंच ऊस तोडणं आणि तिथंच दूध काढणं, त्याचं असं नियोजन असायचं. आणि ते कधी गावात येतच नव्हता. आलं सकाळी दर्शन घ्यायचं देवासाठी, तेवढंच. मला अचानक म्हटलं मी येऊ शकत नाही. पण ते त्याच्यासोबत जर आलेले जे दोघं होते ना, त्यांना माझी माया आली. अरे हा इतक्या रात्री कुठं जाणार आहे 2 वाजता. बरोबर, ते पण अर्ध्या वाटेतनं कसं जाणार, कारण 3 किलोमीटर चालत जाणं जोग नाही. रात्री 2 म्हटल्याच्या नंतर एक तास लागेल त्याला, आणि सुनसान जागा, त्यावेळेस रोडला कोणी नाही. पहिले त्या फाट्याच्या नंतर एक 200 मीटर घरं आहेत, असे 5-6 घरं बसलेले आहेत, वस्ती टाईप बसलेले. पण त्या वस्तीच्या पुढं डबल 2 ते 3 किलोमीटर, तुम्हाला जो एरिया सांगितला माझ्यासोबत जी घटना घडली, त्या 3 ते 2 किलोमीटरमध्ये कोणीच नाही आहे, एक पण घर नाही आहे. जे लोक भिजायला असतात, ॲक्च्युली रात्री लाईट असले ना, कसं आहे माहिती आहे का, रात्री लाईट असले ना, मग त्या रोडवरती माणसाचा चिवचिवाट म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण इथं माणूस भिजतोय की त्या तिथं भिजतोय, शेजारी म्हणजे मोटरी चालूच रात्रभर. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याच्या नंतर रेग्युलर मोटरी चालू असतात. पण त्यावेळेस नवरात्र वगैरे होती, त्यामुळे काय एवढं संबंधच नाही भिजण्याचा वगैरे.
मी म्हटलं अरे भाऊ असं नको करू, म्हणलं मला जायचं आहे रात्री, मला सकाळी पोहोचणं गरजेचं आहे. घरी जर पप्पाला माहीत पडलं, मी माझ्या पप्पाला जिजा म्हणतो, जिजाला माहीत पडलं तर फोनवरती काय किती प्रकारच्या शिव्या येतील हे तुलाच पण चांगलं माहिती आहे. पण मला तू काय पण कर, पण इथे नको सोडू. त्यामुळे पोरं म्हटली, माया आली, त्यांना म्हटलं की याच्या कशाला मागं लागलं, आम्ही आहेत ना तुझे मित्र. एक तासापूर्वीच ओळख झालेली, म्हटले आम्ही आहेत ना मित्र, मी सोडतो तुला. ते पोरं तिथपर्यंत आले. आम्ही ट्रिपल सीट म्हणले, याला म्हटले तू फाट्यावरच थांब, मी याला सोडून येतो. एक 10 मिनटाचं अंतर आहे, 10 मिनटात कसं सोडून येतो. आम्ही जाताना फास्ट जातो आणि नवी गाडी होती त्यामुळे टेन्शन नाही. पण त्या स्पॉटपर्यंत आले पोरं, मला म्हटले भाऊ मला माफ कर, पण मी येऊ शकत नाही. त्यांना काय जाणवलं त्यांनी अजून पण मला सांगितलं नाही. पण त्याच्यानंतर तो माझ्यासोबत किस्सा घडला, मग मला आठवलं भाऊ हे का नसतील आली. त्यांना त्यांची रास असेल का काय असेल, का त्या दिवशी त्यांची वारी असेल, तिथपर्यंत आले, मला मागं सोडलं. मी रात्रभर कमीत कमी 2 तास 4 वाजेपर्यंत त्या रोडला थांबलो, सुनसान जागेवरती एकटा थांबल्याच्या नंतर झोप तर आलेली भरपूर. आणि तिथं शेजारी एक आजी राहायच्या. त्या आजी माझ्या, अरे हा याचा मुलगा आहे, एवढी ओळख आमची. आणि चालताना वगैरे दिसल्याच्या नंतर मी काय आजी एवढं तेवढं विसरणार. आणि ती आजी तिथं झोपायची. बैलन ते होते, त्यांचं कांदे वगैरे होते, ते शेतातले काम सुरू असले ना तर त्या तिथंच राहायच्या, तिथंच करून खायचं. आणि गावात त्यांचं एक घर, आणि इकडं शेतात एक छोटं शेड म्हटल्याच्यानंतर फार्म हाऊस म्हटलं तरी कसं, आमच्या भाषेत फार्म हाऊसच. अच्छा. तुमच्या भाषा वेगळ्या, आमची भाषा वेगळी. आमच्या भाषेत ते आमच्यासाठी फार्म हाऊस, शेतकऱ्यांसाठी. तिथं झोपलं. आजीचा नातू पण होता, तो कल्याणचा होता आणि 11वी 12वीला पेपरला तिकडं आला होता. आणि माझी चांगली ओळख होती त्याची. मी त्याला म्हटलं अरे मला झोपावं लागते, मी दमच काढू शकत नाही, मी रोडला झोपू शकतो एक वेळेस, नाही तर मला तुझ्या इथं झोपू दे. मग आजी अरे ओळखीचाच आपल्या याचा पोरगा आहे. आणि गावाकडे काय एवढं पण आज नाही. गावाकडे प्रत्येक घरी जर गेलं तर तुम्हाला माहिती आहे कशी कंडिशन असते, कोणी ओळखीचं असं नाही तर नाही ओळखीचा. जेवायला आणि चहाचा आम्ही रेग्युलर विचारतो. माणूस काय अजून जास्त गावाकडे माणूस की भरपूर आहे. तुम्ही आज पण जा इथं, आणि त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा बदल आहे सर. रात्री झोपलो 5 वाजता, 5ला झोप लागली आणि 6:30-7ला त्यांचा मुलगा आला, त्या आजींचा. दूध काढायला आले होते, कारण की त्याशिवाय दुसऱ्यांना हातच लावून देत नव्हते. मग दूध काढल्याच्या नंतर घरी गेलो. आईने त्यावेळेस डासलं मला, ह्या गोष्टीसाठी खवळली, अरे कशाला तू, बरं झालं आला नाही. मला त्यावेळेस समजून सांगितलं, पण मी मनावरती नव्हतं घेतलं ना. त्याच्यानंतर माझ्यासोबत हा किस्सा झाला. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये त्या रोडला रात्री 8-9च्या नंतर कधी जाणंच नाही. तुम्ही ज्यावेळेस मित्रांसोबत गेलते त्यावेळेस काय दिसलं ते त्यांनी तुम्हाला शेवटपर्यंत सांगितलंच नाही? शेवटपर्यंत सांगितलं नाही, पण ज्यावेळेस माझ्यासोबत हा किस्सा घडला त्यावेळेस मी त्यांना विचारलं फोन करून, अरे तुम्ही त्या दिवशी असं का गेलं रे? म्हणजे अचानक माणसाच्या मनात येतं ना, अरे आपण घासातले घास देणारे पोरं असं जर वागत असेल, रोज सोबत असणारं, अचानक असं का वागलं? आणि ते पोरं पण असं का, म्हणजे त्यांना त्याच ठिकाणाहून का वळले? ह्या घटना ज्या माझ्यासोबत जी घडली, त्या घटना जर आज पण आठवल्या तर अंगाच्या काटा येतो. बरं, मग तुम्ही तुमच्या मित्रांना विचारल्यानंतर काय बोलले मग ते तुम्हाला फोनवर? मित्र म्हटले भाई, त्याच्यानंतर आम्ही पुढचे जाण्यात हिंमतच नव्हती. काय मनात आम्हाला काय दिसलं नाही, काहीच नाही, पण आमची हिंमत नव्हती. आमच्या मनामध्ये काही ना काही वेगळी शंका यायची, म्हणून आम्ही तुला सोडलं नाही. आणि तो का पुढं गेला? कारण की हा मित्र जो थांबलेला, याला ही घटना घडली असेल किंवा माहिती असेल, काहीतरी त्या बाबतीत त्याला नॉलेज असणार की भाऊ इथं असं असं हाय म्हणतात, आणि त्याने अनुभव ऐकला असेल. आणि माझं शिक्षण पूर्ण म्हणजे बाहेरच झालेलं, एक 9वी-10वीपर्यंत मी गावचा माझा संबंध नाही. त्यामुळे ह्या घटना कधी घडल्या तर आपल्याला याचं घेणं देणंच नाही ना. अरे काय आपल्याला काय माहिती आहे, नवीन ठिकाणी आपल्यासाठी, त्या पद्धतीने वागायचो. आणि ते पण एक सायन्सचा माणूस जर हे करत असेल ना, घडत असेल ना, तर ते जो सांगतो ते 100% तथ्य असेल. आम्ही तर कधी विश्वासच नव्हतं ठेवत. मी घरचे जर म्हटले का असं होतं तसं होतं, इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ, आमुष्याला हे नको खाऊ, ते अरे काय नाही मम्मी, काय नाही होत असं तसं, ह्या गोष्टी आम्ही तत्व करणार. पण त्यावेळेस जे माझ्यासोबत घडलं ते आत्तापर्यंत कधीच विसरू शकत नाही.
पण तुमचा जो पहिला मित्र होता, जो तुमच्यासोबत पहिल्यापासून होता, त्याला जर त्या गोष्टीचं नॉलेज होतं, तर त्याने तुम्हाला तिकडे सोडायला नव्हतं पाहिजे. कारण की मित्र हा प्रत्येक वेळी साथ देतो. त्याने तुम्हाला सोडलं, ती चुकीची गोष्ट केली ते. पण त्याला पण त्याचं पुढं जाणं गरजेचं होतं. तो पण तिथं राहत होता. त्याच्या घरी पण त्याचे वडील नव्हते, आई एकट्याच होत्या. आईला जाऊन घरी सकाळी उठायचे, दूध काढायचे. तो मला 100 वेळेस म्हटला, अरे माझ्या घरी झोप, आपण सकाळी मी तुला नेऊन सोडतो. अच्छा, म्हणजे तू तुम्हाला म्हणलं ती घरी चल म्हणून. पण मला भीती कशाची, डोक्यात एकच बाई, जिजाच्या शिव्या ऐकायच्यात का सकाळी, नाही ऐकायच्या ना. आणि वडिलांचा स्वभाव असा होता की सकाळीच फोन करून 100% बोलणार म्हणजे बोलणार आणि सकाळी माहिती पडणार. सकाळी 7 ते 8 वाजताच वडिलांचा फोन असणार शेजारच्यांना. गावाकडं आमच्या अजून आहे, मम्मी वगैरे फोन नाही वापरत. शेजारच्याला फोन असणार, अरे भैया उठला का, त्याने बैलांना टाकलं का. कारण की एक शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त जीव बैलावरती असतो, तुम्ही ऐकलं असेल आत्तापर्यंत. त्या गोष्टीमुळे ते विचारणार मला हमखास माहिती. मी जर फोन नाही केला तर बाजूच्याला फोन उचलणार. तीच भीती मनात होती की पुढं जाऊन त्यांनी शिव्या नाही दिले पाहिजे, आपण केलं, ही चूक केली, आपण आलोच न सांगता. त्याच्यामुळं मी त्या गोष्टीत आपल्याला जायचं आहे त्यामुळं गेलो नाही. तो मला सांगू पण शकत नव्हता ना. अरे ते 2 मुलं होते सोबत येणारे, ते सोडणाऱ्यांसमोर जर सांगितलं तर ते पण सोडायला जाणार नाही. ते कसे ना कसे याच्या मदतीला चाललेत. त्यांनी पण सांगितलं नाही तर मग काय करायचं. ह्या भाषेमध्ये त्यांनी मला नाही सांगितलं. तो त्याच्या ठिकाणी एकदम योग्य होता. तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव होता, आणि तो काय होता? घरातला अनुभव असा की एक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आजोबांनी शेतामध्ये सरकी माहिती आहे का, थोडक्यात कापूस म्हणतो आपण, कापसाला आहे ना पाळी घालत होते. म्हणजे शेतीची मशागत सुरू होती आणि बैल दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत दुरलेलेच बैल, झोपलेलेच त्या याला, आणि काम सुरू. आणि मी बसायचो त्या ते आवत आहे ना, आवतावरती बसायला मजा यायची, एक वेगळीच फिलिंग वाटायची. आणि आजोबा पण दगड न ठेवता मला बसवायचे की चलो. आजोबाचं आणि नातवाचं नातं कसं असतं माहिती आहे, प्रत्येक अड्डा आजोबा पुरवतो. त्या हिशोबाने आजोबांनी बसवलं मला. दिवसभर मस्तपैकी बैल चारवले आणि घरच्यांनी आजोबाला सांगवली की आता मी हे करतोय, तुम्ही काय करा माहिती आहे का, हे सगळं झालं ना, तुमचं काम झालं ना, गवत वगैरे गोळा केलं, तुम्ही तुमचं घरी निघून जा. कारण की तुम्हाला पुढं जाऊन स्वयंपाक करायचे. मी निवांत आता डोंगरात जातो, मी एकटाच जातो आणि तुम्ही सगळे घेऊन जा. मी हट्टी माणूस नाही, म्हटलं मला यायचं आहे तुमच्यासोबत काही झालं तरी. आजोबाला काय म्हटलं, मला यायचं आहे तुमच्यासोबत काही झालं तरी. आजोबा म्हणले ठीक आहे बाबा, चल तुला घेऊन जातो. आपण काही 6-6:30ला निघलो तरी अर्ध्या तासात घरी पोहोचून जाईन. किती अंतर आहे घरचं. घरच्यांना सांगितलं सगळ्यांना, तुम्ही जा, मी आणि याला घेऊन येतो नंतर निवांत. घरी धिंगाणं घालण्यापेक्षा इथं याला ठेवलेलं ते बरं. बैल चारायला घेऊन गेलो डोंगरामध्ये आजोबा. मी निवांत बसलो. 6-6:30 वाजेपर्यंत बैल चारवले. पण आम्ही मग्न आमच्या याच्यामध्येच की जाता येईल, थोड्या वेळाने जाता येईल. बैल आता दिवसभर काम केले, एवढ्याने काय होणार आहे. घरी जाऊन चारा टाकायपेक्षा इथं कधी पण खाल्लेलं चांगलं. आणि डोंगरामध्ये काय भाग असायचं, काही फॉरेस्टचा भाग असायचा आणि काही जे प्रायव्हेट म्हणजे जे स्वतःचे येतं त्यांचं काय असायचं. ते स्वतःचे जे आहेत ना, ते कोणाच्या गुरांना येऊन नव्हते देत. आणि रात्री 6च्या नंतर बाई निवांत किती का खा, एकदम गवत मोठं वाढलेलं. आणि इकडं फॉरेस्टचं कसं चालतं फिरतं होतं, कोणी येऊन खाऊन जा, काहीच नव्हतं. आजोबा म्हणलं थांब आता 1 तासभर आपण उशिरा जाऊ, पण बैलच जोगून जाऊ, पोट बरंच खाल्लं पाहिजे बैलांनी. म्हटलं तुम्ही मानता तसं, मला तिथं जाऊन काय करायचं आणि इथं जाऊन काय करायचं. आणि बैलगाडी होती. बैलगाडीच्या नंतर आजोबा म्हणले चल. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही 7:30 वाजता निघलो. तिथून निघलो आणि तिथून खाली येताच नंतर बाई मला छंद डोंगरावर उतरताना मजा येते. मी म्हटलं बैल माझ्याकडे द्या, तुम्ही निवांत दम्माने उतरा, मी तिथं जातो आणि थांबतो. आणि त्याच तिथं एक कवटीचं झाड होतं. त्या डोंगराच्या एका साईडला कवटीचं झाड होतं. आणि तिथून माझं एक अंतर आहे का, माझ्या बैलगाडीचं ते अंतर एक 200 मीटर होतं. त्यामुळं काय म्हटलं आजोबांना, म्हटलं मी आता बैल घेतोय, तुम्ही जाता जाता मला कौट खाण्याची इच्छा झाली. बघा कवटं दिसतात तर कवटा खाली, असं नाही एखादी कौट तर बघा. हे बघितलं आजोबा आता काय म्हणते, बाबा मी तुझ्यासाठी करतो बाबा, तेवढं जाता जाता त्या रोडने जाईन. बरं बघतो, येतो घेऊन, तुझा बैल घेऊन दमादमाने जा तू पण. आणि जरा वाचून राहा, एक बैल आहे ना जरा शिंग आणायचा, त्यामुळं त्याला धरू नको. म्हटलं हा तुम्ही या, पण त्या झाडाकडून या नक्की, आम्हाला खायचे म्हणजे खायचेच. आता पाहिजे कौट म्हटल्याच्या नंतर आजोबा म्हणते पडलेलं असेल तर मी नक्की घेऊन येईन.
आणि त्यांच्याकडे गोणी होती. आमच्याकडे झोळी टाईप असायचं, एक झोळी असायची अशी मध्ये गुतवायचे आणि त्याच्यात पाण्याची बाटली वगैरे ठेवायचे. गुराखी नाही का, गुराखी सगळे गुराखी तेच करा, डबा वगैरे असायचा. ती चांगली अर्धी कापलेली गोणी थोडक्यात ती पॅक केलेली. आणि आजोबा तिथं गेले घेऊन एक कौट म्हणले आणि त्यांना योगायोगाने एक कौट पडलेलं दिसलं. कौट पडलेलं दिसतं, अरे ते कौट उचलत नाही तर दुसरं कौट पडतंय. अरे आजोबा म्हणले पडले असं, वारं वगैरे होतं, संध्याकाळी 7:30-8चा टाईम झालेला आणि शेतामध्ये चिलाट नाही, डोंगराळ भाग, तिकडं भिजायचा काही संबंधच येत नाही. त्यामुळं कोणीच नाही. एक 6:30 वाजले का त्या भागामध्ये तुम्हाला कुत्रं पण दिसणार नाही. आणि एकदम सुपीक जमीन, नापीक जमीन, माळरान जमीन. हां माळरान, एकदम तिथं काहीच पिकत नाही. ते कपाशी लावली ना ते पदर खर्चातून कपाशी काढावं लागतं, असं ह्या भाषेत म्हटलं ना तरी चालेल. गेल्याच्या नंतर आजोबांनी एक कौट उचललं, तोपर्यंत दुसरं कौट पडलं ऑटोमॅटिक. पण त्यांनी काय विचार केला, अरे वार आहे म्हणून पडलं असेल, एक अर्ध कौट पडलं, पिकला असेल, पिकलं असेल. ते कौट टाकत नाही तर तिसरं कौट. काय डोकत नाही त्यांनी, हा खायचे पोरांना घरी नेऊन महिनाभर खाईल तो. त्या हिशोबाने तिसरं कौट उचललं, तिसरं कौट नाही, चौथं कौट, 5वं कौट. अरे कौटाची गोणी भरली. ज्यावेळेस आजोबांना जड लागलं त्यावेळेस शुद्धीत आले, अरे हे कौट असं कसं काय भरते. आजोबांनी इकडं तिकडं पाहिलं, काहीच नाही लक्ष. तोपर्यंत वरती पाहिलं, वरती त्यांना पांढरी साडी घातलेली आणि केसमोगं गेलेली एक बाई दिसली. अच्छा. आजोबा आरडले. पण ती बाई त्यांना काय म्हटली, अजून टाकू का बस तुला. बापरे, तिचा चेहरा वगैरे दिसला का? चेहरा आता चेटकीन म्हटल्याच्या नंतर कसा चेहरा, ती चेहरापट्टी आपल्याला बघा पिक्चर मूवीमध्ये दिसती, तीच चेहरापट्टी, विद्रूप चेहरापट्टी. ती बाई ज्यावेळेस म्हणले आजोबाला, तुला पाहिजे का, आजोबांनी आरडले, घाबरले, आजोबा काय झालं. मी गेल्याच्या नंतर आजोबा एक कमीत कमी घरी जाईपर्यंत एक शब्द बोलले नाही. त्यांनी विचार केला आपल्यासोबत घडली, याला सांगितलं हा घाबरला, लहान मुलगा आहे, 6वी-7वी म्हणजे लय नॉर्मल, किती दडपण असणार माणसाच्या नंतर. आल्याच्या नंतर आजोबा 3 ते 4 दिवस आजारी, तिकडे गेले पण नाही. आणि ती गोष्ट म्हणजे अशी त्यांच्या आयुष्यातला तो अनुभव, असा अनुभव घडल्याच्या नंतर त्यांनी कधी कौट खाल्लंच नसेल जिंदगीमध्ये. त्यावेळेस ते कवटाचं गोणी ते घेऊन आलते का तुमच्या बरोबर? कशी आणणार साहेब, सोडून टाकले तिकडे, सोडून पळाले ते. आरडले पळाल्याच्या नंतर पुढं आल्याच्या नंतर मी पण पळालो. काय झालं का, कारण की इचुकाटा असतो, साप वगैरे फिरतंय, काय साप दिसले का काय दिसले, त्या हिशोबामध्ये आम्ही फिरलो, अरे साप वगैरे असं सोडा. पण मी पुढं गेल्याच्या नंतर आजोबा काहीच नाही म्हणले किरकुडं दिसलं होतं. किरकुडं म्हणजे आपल्याकडं साप म्हणतो आमच्या भाषेत, किरकुडं म्हणजे साप, किरकुडं दिसलं म्हणजे साप दिसणे, असं थोडक्यात अर्थ. मी डोकं नाही लावलं. आजोबा मला घरी आल्याच्या नंतर सगळे जेवायला बसल्याच्या नंतर म्हटलं असं. आणि मी आजोबांना येताना विचारतोय, म्हटलं तुमची गोणी कुठं आहे, कौट कुठं आहे, तुम्ही कौट आणायला गेलते. ते म्हणले तुला काय कौट खायची गरज आहे आत्ता ह्या टायमाला, तुला नंतर देतो मी. मला नादी उडी लावलं. मी तरी एक 5 मिनिट रडलो, म्हणलं तुम्ही गोणी कुठे आहे मग. पण त्यांना माहिती आपण टाकून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं गेल्याच्या नंतर गोणी नाही आणि कौटं नाहीत. अरे बापरे, हा किस्सा घडला होता. मग ज्यावेळेस त्यांनी घरी सांगितलं त्यावेळेस तुम्ही ऐकलं का या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर घरात? सांगितल्याच्या नंतर तोच अनुभव त्यांनी आता तो अनुभव माझ्यासमोर घडला होता. त्यातली ते आजोबांनी घरी सांगितला. मनात जास्ती भरली. मग कसं 6वी-7वीचं वय होतं, ही गोष्ट विसरून जातं माणूस लवकर, की असं काय असेल, कुठं असेल. एक वर्षभरात आणि माझा संबंध कसा गावाकडे यायचं, मी फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्यावर गावाकडे यायचो. कारण की शिक्षणाला बाहेर होतो मी, तेवढ्याच वेळामध्ये बाहेर येणार. आणि गावाकडं असे अनुभव, आणि इकडं आल्याच्या नंतर परत 6 ते 7 महिने गावाकडं नाही जायचं, त्यामुळं लक्षात नाही राहत या गोष्टी. पण परत माझ्यासोबत तो सश्याचा किस्सा घडला, पहिला हा किस्सा घडला होता, तेव्हापासून आपण ह्या गोष्टी मानायला लागलो. ससाचा किस्सा घडल्यापासून ह्या गोष्टींवर विश्वास बसला. हां, पहिलं तर आजोबा काही सांगत असतील ह्या गोष्टी होता. पण सस्याचं आपल्यासोबत ज्यावेळेस घडतं, म्हणजे मराठी एक म्हणे बघा, ज्याचं जळतं त्याला कळतं, ही तशी कळते. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते प्रदीप सरांचे अनुभव. आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल
तर आपण गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती नक्की भरा आणि आपल्यासोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर चला आता आज इकडंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.